खरंच सांगतो, विनंती करतो. साध्या साध्या गोष्टी असतात. नाही झोप लागत ना, 1 बकेट पाणी घ्यायचं, अर्धा बकेट पाणी घ्यायचं, गरम सुद्धा करू नका, ऍज इट इज घ्या. त्यात मूठभर मीठ घाला. गरम केलं तर पाय दुखायचे पण थांबतील. गुडघेदुखी, कंबरदुखी, पाय गुडघ्यापासून खाली दुखतात बऱ्याच लोकांचे. हे जर थांबवायचं असेल, गरम पाणी घ्या. झोप पाहिजे असेल तरी गरम पाणी घ्या. नसेल साधं पाणी घ्या. अर्धा बकेट घ्यायचं, मूठभर मीठ घालायचं, साधं मीठ, कुठलंही मंत्रलेलं, कुठलं महागातलं नाही. साधं मीठ मूठभर घालायचं, त्यात पाय सोडायचं. 20 मिनिटाच्यात तुम्हाला झोप येते, गाढ झोप जात. डोक्यातलं सगळं सगळं निवांत होतंय बघा. मेंदू शांत होतोय. सकाळी उठायचं, फक्त 15 मिनिटं द्यायचे स्वतःला. 7.5 मिनिटं फुल स्पीड चालायचं, फुल स्पीडनं. आणि तेवढंच 7.5 मिनिटात परत यायला बघायचं. ज्या दिवशी तुम्ही याल ना, बीपी शुगर नॉर्मल होईल, हे लक्षात ठेवा. 15 मिनिटामध्ये फक्त. ह्याला औषधांची कशाची काही गरज नाही आहे. शरीराला औषधांपेक्षा अन्नाची, योग्य आहाराची गरज आहे, योग्य व्यायामाची गरज आहे आणि झोपेची गरज आहे. बाकी शरीराला काहीच मेंटेनन्स नाही. शरीर 100 वर्ष टिकतंय, निरोगी राहतंय. आज बघा की म्हणजे आपण साध्या साध्या गोष्टीतून विचार करायला पाहिजे. हृदय 1 मिनिट सुद्धा विश्रांती घेत नाही, ते दिवस रात्र चालतंय, दिवस रात्र चालतंय. पण त्याच्यावर आपण किती शंका घेतोय, ब्लॉकेजेस असतील का? पित्तामुळे सुद्धा चमक निघते, याचा अर्थ तुम्हाला काय ब्लॉकेजेस आहेत असं नाही. खरंच सांगतो, पित्तामुळे सुद्धा त्रास होतात. हृदयात चमक येणे, दुखणे, अचानक पाठीत कळ येणे, हे हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपल्याला 2 वर्ष अगोदर माहिती लागते. लक्षणं दिसायला लागतात त्याची 2 वर्ष अगोदर. 2 वर्षात आपण काळजी घेतली, फिरायला गेलात, योग्य आहार घेतला, साधा आहार घ्यायचा, कुठलाही वेगळा आहार घ्यायचा नाही, साधं खाणं खायचं आणि व्यायाम करायचं, बघा ऑटोमॅटिक तुमचं ओके होतंय. तुळशीची पानं आणि पुदिना हे जर मिक्स करून खाल्लात तर हृदय एकदम छान चालतं. त्याच्यापेक्षाही तुम्हाला जर वाटलं अजून चमक येते, काय होते, तर त्याच्यापेक्षाही सांगतो, लसूण आणि हिंग. हिंग घ्यायचं बरं का, ऊद घ्यायचा नाही. नाही तर परवा एक शान माझ्याकडे आलं होतं, लसूण आणि ऊद खायला लागले. काय सांगाय, तरी धूर काढीत हिंडलं नाही ते नशीब. मी हिंग सांगतोय, हिंग माहिती आहे ना, आयुर्वेदिक दुकानात मिळते, साध्या किराणमाला दुकानात सुद्धा हिंग मिळतोय बघा, स्वयंपाकात वापरतो तो हिंग. हे समप्रमाणात घ्यायचं, मिक्स करायचं, एकदाच घ्यायचं, दिवसातून एकदाच. 7 दिवस करा, 7 दिवसामध्ये एकदम ओके हृदय. बस, जास्त काही करायला लागत नाही. 7 दिवस करू शकतो आपण. अजून सांगतो, झोप येत नाही, त्रास होतोय, हातापायांची धग होते फार, आणि शुगरच्या लोकांना हा जास्त त्रास असतो बघा. शुगरची लोक उगाच इकडं फिर तिकडं फिर असं करत बसतात, झोपत नाहीत, आणि मग त्यामुळे 300 वेळा जातात, हाय करत नाही. सारखं नुसतं उठून आपलं जायचं यायचं, ते परेड चालूच असते त्यांची. हे जर तुम्हाला थांबवायचं असेल, मध घ्यायचा, मधामध्ये 5 बोटं बुडवायची आणि ती दोन्ही पायांना बरोबर असं, आपण पूर्वी भिंतीवरती 5 बोटं लावायची माहिती आहे, सारवलेल्या भिंतीवरती, तसं पायावरती फक्त 5 बोटं टेकवायचीत, काढायची, दुसऱ्या पायावर टेकवायचीत, काढायची. 10-15 मिनिटांमध्ये ऑटोमॅटिक झोप लागते, शांत. हातापायांची धग बंद. करून बघा, करून बघा ही गोष्ट. अजून सांगतो, पोटात दुखायला लागलंय, उष्णता खूप वाढले, पोटात दुखायला लागलंय, अपचन झालंय, सारखी तळमळ होते, चुन्याचं पाणी करायचं, बोटं बुडवायची, या पायाला त्या पायाला लावलं, 10-15 मिनिटात ओके, एकदम निवांत झोपता. करून बघा या गोष्टी, साध्या साध्या गोष्टी आहेत की नाही, करू शकतोय की नाही. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. निघू काय? होय नाही तरी बोला. आत्ताच म्हणलं होतं, काही माणसं ऐकत नाहीत, ऐकतात का बघा. हा, नाही ते मला रिस्पॉन्स कळायला पाहिजे ना, मला रिस्पॉन्स द्या की जरा. सांगतोय त्याला रिस्पॉन्स थोडासा द्या, खरंच, म्हणजे मलाही कळू दे की तुम्ही ऐकताय. खरंच आहे. जोरदार वाजवा टाळ्या, जागे व्हा, जरा हसा, आनंद व्यक्त करा. आज आपण इथं आहे बाबा, निरोगी व्हायला आलोय, आयुष्य 100 वर्षाचं निरोगी करायला आलोय ना, तर ते करायचंच. या गोष्टी करून बघा. मिरी आहेत जी तुम्हाला पोटा साफ करण्यासाठी मदत करते. 1 मिरीचा काढा, 1 ग्लास पाण्यामध्ये 1 मिरी टाकायची, उकळायचं, गाळून घ्यायचं, रोज रात्री जेवण झाल्यानंतर हे प्यायचं आणि झोपून टाकायचं. बस. दुसऱ्या दिवशी मोबाईलला बटन मारायच्या अगोदर इकडला बटन चालू, खाटकन, 1 मिनिटाच्या आत कोटा साफ. खाट दिवशी कोटा साफ झाला की 80% आजार तुमचे निघून गेले म्हणून समजा. उष्णता निघून जाईल, पित्त निघून जाईल.